नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती पुन्हा एकदा लांबणीवर आणि रखडणार आहे. मी याच्यावरती पाठीमागे सुद्धा एक व्हिडिओ घेतला होता. शिक्षक भरती संदर्भातले बरेच व्हिडिओ मी घेतलेले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं पण होतं की सर असं कसं काय म्हणतात, पण बघा तेच होतंय, पुनरावृत्ती होते. मी मागे पण बोललो होतो की असं कसं चाललं, हे सगळ्या गोष्टी अशा नाहीच व्हायला पाहिजे. आपल्याकडे मॅनेजमेंट सिस्टम आहेच नाही, फक्त लोकांना शिकवण्यापुरतीच मॅनेजमेंट आहे. वेळेवर या, वेळेवर कामं करा, वेळेवर पेमेंट घ्या, हे फक्त शिकवण्यापुरते. काम कोण करतंय? होतच नाहीये. तुम्हाला दाखवतो मी काय आहे. भरतीचं गणितच बिघडत चाललंय. जून पर्यंत शिक्षक मंत्र्यांची घोषणा होती की जून पर्यंत आम्ही नवीन शिक्षक रुजू करणार आहोत. बरं, ही शिक्षक भरती करत असताना हे पण लक्षात घ्या की एवढे शिक्षक सध्या शाळेवर नाही आहेत. मग ह्या शाळा कशा चालू होणार आहे? एका शिक्षकावरती किती शाळेची जबाबदारी, किती वर्गांची जबाबदारी देणार आहात? मग असं जर असेल तर भविष्यातलं घडणारं हे जे युवक आहे, भविष्य जे आहे कसं अंधारातच आहे ना पूर्ण. मग कसं कसं सांगायचं? मग शाळा बंदच करा ना. प्रायव्हेट स्कूल तुम्हाला खोलायचे आहेत का? कारण गव्हर्नमेंटच्या स्कूलला, जेवढ्या स्कूल आहेत त्या स्कूलला जर रेग्युलर पद्धतीने शिक्षकच अवेलेबल नाहीये, तर तिथे मला सांगा सर्वसामान्य लोकांनी मुलांना का शिक्षणाला द्यावं, का शाळेत घालावं? मग तुमची संच मान्यता कशी काय टिकणार आहे, कशी काय वाढणार आहे? नाहीच वाढणार आहे ना. मग वेळेवर जर ह्या गोष्टी होत नसेल, बाकी ठिकाणी ठीक आहे, पण शिक्षण क्षेत्रात असं नाही घडायला पाहिजे. कारण हे भविष्यातले मोठे अधिकारी आहे, भविष्याचे भारताचे मोठे युवक आहे. यांना जर अशा पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर भविष्य अंधारातच आहे. मला सांगा, मग कसं काय गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये मुलांनी ऍडमिशन घ्यावं, पालकांनी ऍडमिशन त्यांना घ्यावं? शक्यच नाहीये. बघा, लक्षात घ्या, कारण तीच आहे, न पटणारी जुनीच कारणं देत आहे. परत एकदा बघूया आपण, पण तत्पूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी टीईटीच्या मुलांसाठी 28 जूनला तुमची एक्झाम आहे. त्यासाठी आमचे हे फ्रीमध्ये युट्यूबवरती तुम्हाला महामॅरेथॉन सेशन चालू आहे. 6-7 तास एक फॅकल्टी उभा राहून तुम्हाला शिकवत आहे. 6-7 तास. मला वाटतं पुणे महाराष्ट्रात एवढे वेळ घेणार नाही महामॅरेथॉन तुमचं. एवढं वेळ आमची पूर्ण टीम उभे राहते. प्रत्येकाचं लेक्चर तुम्ही जर बघितलं तर लाईव्ह असतात 15 ते 20 हजारापर्यंत. 20 हजारापर्यंत तुम्हाला लाईव्ह असतात आणि लेक्चर संपल्यावरती लाखोमध्ये व्हिडिओ जातो. हे तुम्ही बघू शकता क्वालिटी, आणि त्याचे कमेंट पण तुम्ही चेक करा. जे व्हिडिओ आता घेते महामॅरेथॉनची कमेंट चेक करा. मुलांचे शिक्षकांच्या कमेंट कशा आहेत बघा, आत्ताच्या शिक्षकांच्या कमेंट बघा. ते कमेंटच तुम्हाला सगळं सांगून जातील. सो महामॅरेथॉन आहे, सगळ्यांनीच बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा. लाईव्ह आहे, दररोज असणार आहे बघा, हे शेड्यूल आहे. त्याचबरोबर पवित्र पोर्टल नंतर प्राधान्यक्रम पासून ते नियुक्तीपर्यंत सगळं मेंटॉरिंग तुम्हाला आमची टीम करणार आहे. याचं ऑलरेडी युट्यूबवर सगळे व्हिडिओ आहेत आमचे, पण तरी पण हे सिक्वेन्स मध्ये इथे अवेलेबल आहे. योग्य वाटलं तर नक्की जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. त्यापैकी हे कारण बघा काय मी टाकले ते. शिक्षक भरती रखडली, लांबणीवर टाकली. परत कारणे बघा काय आहेत, मी कारण वाचून दाखवतो. यांचं कुणी ऐकतच का नाही? अरे, प्रशासकीय अधिकारी आहात, एका पदावर बसलेत, क्लास 1 ऑफिसर आहे, मंत्री महोदय तुम्ही, तुमचं कुणी ऐकतच नाही असं दिसतंय आम्हाला. कारण तुम्ही आम्हाला सांगतात ते आम्ही ऐकतो, ते तुमचं होत नाही ना. मग जून पर्यंत भरती करणार होत नाहीये, मग तुम्ही कशाला ओरडताय, कशाला सांगताय? तुमच्या शब्दाला किंमतच नाहीये. किंमत असती तर तशी प्रोसेस दिसली असती. पुढे दाखवतो तुम्हाला काय काय. काम वेळेवर का होत नाही? मग तुमच्या अंडर असणारे तुमचे प्रशासकीय अधिकारी असेल, तुमचे जे कोणी असेल, ते वेळेवर काम होऊ देत नाही म्हणा, किंवा होत नाही म्हणा, किंवा नेमकं काय याच्यात अडचण नेमकी काय, कुठं काय आहे का लपलेलं, ते तरी आम्हाला सांगा. आता बघा, यांनी काय दिली नोटीस, 15 तारखेची नोटीस आहे. पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत. आता पहिलं काम बघा, पहिले मुद्दा बघा काय. पहिला मुद्दा आहे की 1/5/2026 रोजी पासून व्यवस्थापनास सुविधा देण्यात आली होती. कधी? 1/5 पासून. मे ला सुरुवात झाली आहे, जून एंड होत आलाय, तरी होत नाही. अरे तुम्ही बघा, मुलांना फॉर्म भरला तुम्ही वेळ किती देता? जाहिरात जर आली तर मुलांना 20 दिवस फॉर्म भरायला वेळ देतात. किती? 20 दिवस. 20 दिवसाच्या वर एखाद्या मुलाच्या काही कारणास्तव एनसीएल लेट झालं, अधिकारी जागेवर नव्हता म्हणून डॉक्युमेंट भेटलं नाही, किंवा फॉर्म भरताना अडचण आली, टेक्निकल इश्यू झाला, वाढवून द्यायचं म्हणतो आम्ही तुम्हाला, तर फार रिक्वेस्ट केल्यावर तुम्ही 7 दिवस वाढवून देतात. किती? 7 दिवस. त्याच्यानंतर देत नाही, काही ठिकाणी तर देतच नाही वाढून. तुम्ही अशी मुलं फॉर्म भरण्यापासून वंचित राहतात आहे. तर फॉर्म भरायचा, त्याला पैसे भरायचे तुमच्यासाठी, तुम्ही देत नाहीये. आणि इथे बघा, इथे वाढूनच चाललंय. कारण तुमचे घरचे आहेत ना, सगळं घरातले लोक आहे ना, घरातले सगळे विभाग घरचे आहेत ना. झेडपी असेल, नपा असेल, मनपा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या असेल, किंवा खाजगी संस्था तुमच्या स्वतःच्या आहे, तुम्हाला घ्यावे वाढून. चाललंय तुमचं, आम्ही काय बघतोय, तुम्हीच कार्यकर्ते आहात, तुम्हीच राज्यकर्ते आहात, चाल द्या तुमचं. हे काय चाललंय? आता बघा, दिली कधी? 1/5 पासून. 1/5 पासून त्यांना दिली होती संस्थांना सगळ्याच.
आता बघा, अद्यापही हे काय कारण झालं, अद्यापही व्यवस्थापनास जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 30 जून 2026 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. मला सांगा 1 मेला तुम्ही दिल्यानंतर, मला सांगा 1 मेला तुम्ही मुदत दिल्या सुरुवात केली, त्यावेळेस काही खाजगी संस्था होत्या, त्यांनी पण नाव नोंदणी केली की नाही? केली आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्यांनी पण नोंद केली की नाही? केली. जर ह्या करू शकलात तर जे राहिलेले आहेत त्यांना ह्या यांनी केल्या, तुम्ही का नाही केलं? मग हे काय वेगळं, यांना नियम वेगळे, तुम्हाला वेगळे नियम आहे का? म्हणजे कोणी एबीसीडी राहिली असेल, XYZ, कोणी एखादी संस्था आहे किंवा एखादी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ते अजूनही वेळ मागतात का? वेळ मागतात. मग यांनी वेळेवर जर केलं तर तुम्हाला वेळेवर जमत नाही का? बरं, तुम्हाला इन्स्ट्रक्शन किती द्यायच्या? अरे विनंती करतात हे अधिकारी लोक, विनंती करतात. आपले आयुक्त साहेब सुद्धा विनंती करतात की तुम्हाला विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही नाव नोंदणी करा. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही बिंदू नाम लवकर लवकर अपडेट करून घ्या. अरे आदेश द्या, आदेश. तुम्हाला अधिकार दिले, त्या चेअरमध्ये, त्या पदामध्ये पॉवर आहे, तुम्ही वापरतच नाही, याचा अर्थ म्हणजेच काहीतरी गडबड आहे. मग खालून वरपर्यंत किंवा वरून खालपर्यंत गडबड चाललेली आहे. पुढे बघा काय, राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की बघा, आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी या संकेतस्थळावर भेट द्यावी. शैक्षणिक व्यवस्थापनांना पदभरतीसाठी जोरात जारात काय देण्यासाठी? जाहिरात देण्यासाठी पाहिजे. त्यांचं स्पेलिंग मिस्टेक आहे, हे डायरेक्ट वेबसाईटवरून घेतलं मी, वेबसाईट मिस्टेकच आहे. जारात बघा, जाहिरात, जाहिरात पाहिजे देण्यासाठी काही अडचणी असल्यास एजू पवित्र या ईमेलवर संपर्क साधता येईल. अरे आदेश द्यायला पाहिजे कडक भाषेमध्ये, कारवाई केली पाहिजे. तुम्ही का करत नाही कारवाई? संबंधित खाजगी संस्था असेल त्याच्यावर कारवाई करा. तुमच्या अधीनस्थ असणाऱ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य त्यांच्यावर कारवाई करा ना. कधीपर्यंत करणार तुम्ही? बिंदू नामावली अपडेट नाही. पेपरला पण न्यूज येऊन गेली, पेपरला न्यूज सांगते की बिंदू नामावली अपडेट नाहीये. तुम्हाला पेपरची न्यूज पण दाखवतो, ती न्यूज पण माझ्याकडे अवेलेबल आहे, इथे आहे अवेलेबल, तुमच्याकडे ओपन आहे तुमचं, न्यूज पण दाखवतो. अशा न्यूज देत आहे, पेपरवाल्यांनी पण न्यूज दिलेली बघा, मी चेक करू शकता, मी तुम्हाला दाखवतो लगेच. ज्या पद्धतीने शिक्षक भरती रखडायचं काम चालू आहे ना, हे अतिशय अतिशय चुकीचं आहे. बघा, मला घेऊन जातो न्यूज कडे मी. चला, त्यांनी काय सांगितलंय त्या न्यूज मध्ये ते पण दाखवतो मी तुम्हाला. कुठे आहे? तुम्हाला पाठवली बघा मी आता. हा बघा, ही न्यूज काय सांगते, अधिकारी वर्ग काय म्हणतोय बघा ह्या न्यूज मध्ये. शिक्षक भरती लांबणीवर जाहिरात नोंदवण्यास 30 पर्यंत मुदतवाढ. आता यात काय मुद्दे मांडले त्यांनी बघा, मटाची न्यूज आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर शाळांना जाहिरात नोंदवण्यास पुन्हा मुदत देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 30 जून पर्यंत दिली. रखडलेले समायोजन, बरोबर आहे, समायोजन रखडलंय अजून. म्हणजे काय? अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करायचंय, ते अजून झालं नाही यांचं. याला झालंय 8-10 महिन्यापासून चालू यांचं. अतिरिक्त शिक्षक किती? संच मान्यतेनुसार संच मान्यता, अतिरिक्त शिक्षक आणि समायोजन, अजून ते रखडलेलं आहे. मग याला जबाबदारी कोणाला तरी दिली की नाहीये? त्याला डेडलाईन दिली की नाहीये? का होत नाहीये? अरे कधीपासून रखडलंय हे? संच मान्यता अजूनही पेंडिंगच आहे. बिंदू नामावली यामुळे मुदतवाढ दिल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. आता हे काही कारण आहेत करा, एका वर्षापासून चालू आहे, तुम्ही रेडी ठेवत नाही. तुमच्याकडे पद रिक्त झालं की तुम्ही ते काय प्रोसेस असेल अंतर्गत, तुमची काय प्रोसेस आम्हाला माहित नाहीये, पण आम्हाला एवढं कळतं रिझल्ट यायला एवढा उशीर का लागतोय? रिझल्ट का उशीर लावताय? का बरं उशीर होतोय? समायोजन संच मांडण्याचा प्रश्न. राज्यात अतिरिक्त शिक्षकांची समायोजनाची प्रक्रिया रखडलेली आहे, त्याचं कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यतेचा प्रश्नही कायम आहे. अनेक संस्थांची बिंदू नामावली प्रक्रिया अपूर्ण असल्याने सांगण्यात येते. अशा सर्व पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीची प्रक्रिया लांबणीवर जाण्याची चर्चा आहे. आता हे जर कारण तुम्ही देत असाल तर हे अतिशय चुकीचे कारण आहे. म्हणजे मला जर चुकीचे वाटतात, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. तुमचा जो काय राग आहे ना, तो व्यक्त करा मला कमेंटमध्ये. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. बघा, मी का सांगतोय की हे अशा आता काही सोशल मीडियाला व्हिडिओ येतील बघा की मुदतवाढ मिळालेली आहे, सो चांगली गोष्ट आहे, मुदतवाढ मिळाली आहे म्हणजे अजून जागा वाढणार आहे आणि सगळ्या अभियोगधारकांना अभिनंदन, कौतुक तुमचं की अजून जागा वाढतील. काही अभियोग्यताधारक म्हणणारच आहे की ठीक आहे, लेट हो पण सगळ्या जागा यायला पाहिजे. अरे लेट का व्हायला पाहिजे? जागा सगळ्याच यायला पाहिजे, पण लेट का? वेळेवर का नाही? वेळेवर व्हायलाच पाहिजे ना. काही खरं म्हणजे अभियोगधारक काळजी आहे त्यांना सगळ्यांचीच, ते म्हणताय
की सर जाऊ द्या ना, थोडं लेट होईल पण सगळं येऊ द्यात ना. मान्य आहे, मला सगळं येऊ द्यायचेच आहे, सगळ्याच ऍड घ्यायच्या आहे, पण हे उशीर का करताय? आदेश का देत नाहीये? सांगत का नाही? कारवाई का करत नाहीये? यांनी घ्यायला पाहिजे ना हातामध्ये, कारवाई करायला पाहिजे ना. एवढे लाखो विद्यार्थी इथे प्रतीक्षेत आहे. टीईटीला बघा 4.5-5 लाख विद्यार्थी एक्झाम देत आहे. हेच विद्यार्थी पुढे येणार आहे टेट माध्यमातून शिक्षक भरतीला. पाठीमागच्या टेटचा गोंधळ घातला होता, जो दुसरा टप्पा किंवा राहिलेल्या 10% जागा यांनी वर्ग करून टाकला इकडे. आता त्याबद्दल जर न बोललेलंच बरं. सगळा गोंधळ आहे, पुढच्या टेट भरतीपर्यंत गोंधळ घालतात हे. मग ही कधी होणार भरती? 2022 म्हणजे 23 ला झाली भरती, 26 पर्यंत रखडली. 26 ची 29 पर्यंत न्यायची का 30 पर्यंत न्यायची? आता काय गोंधळ आहे नाही का? सो मला वाटतं हे चुकीचं घडतंय. आणि हे कसं, आपण जास्त निगेटिव्ह बोललो की आपण निगेटिव्ह होतो, बोलायची इच्छा राहत नाही, बोलूशी वाटत नाही, पण हे घडतंय, चुकीचं घडतंय. हे यावर तुमचं मत मला कमेंटमध्ये नोंदवा. आणि परत एकदा काही अडचण असेल आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा, जेणेकरून युट्यूब सुद्धा हा व्हिडिओ जास्त प्रमोट करेल. हाईप पण करा. खाली कमेंट ऑप्शन आहे, कमेंटच्या साईडला सरकवलं की हाईप नावाचं ऑप्शन आहे, हाईप करा सगळ्यांनी, जेणेकरून जास्तीत जास्त हा शेअर होईल. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.